त्यांचं तर आपण मनापासून तर अभिनंदन करूया, कारण या पुढच्या काळामध्ये सुद्धा विकसित भारताचं जे स्वप्न राहिलेलं आहे ते पूर्ण करण्याची शक्ती आई अंबाबाईंनी त्यांना द्यावी. आणि आता अमित भाई येणार आहे. मगाशी सगळे त्यांनी मला म्हणत होते की दादाला सांगून कारखान्याबद्दलचा निर्णय जर जाहीर केला त्या आवडी कारखान्यावर तर चांगलं होईल. तर दादावर साखरेचं मध्ये थोडा भेटेल तर दादाला मी सुपारी देतो. त्यांनी आम्हा सर्व कारखान्याचं जे जिंकणं आहे आणि मी एका व्हिडिओला म्हणालो होतो की कारखाना माझ्याकडे आला म्हणाला होता की आता आम्ही सामूहिक आत्महत्या करण्याची वेळ आम्हाला आली ते बँकेला घेऊन. तर दादाला मी सुपारी देतो. त्यांनी आम्हा सर्व कारखान्याचं जे जिंकणं आहे आणि मी एका व्हिडिओला म्हणालो होतो की कारखाना माझ्याकडे आला म्हणाला होता की आता आम्ही सामूहिक आत्महत्या करण्याची वेळ आम्हाला आली ते बँकेला घेऊन. कारण त्यातून सुटका व्हावी आणि आई अंबाबाईनं दादा तुम्हाला शक्ती द्यावी आणि ते आम्ही बाईकडून बदलून घ्यावं एवढीच विनंती मी या निमित्ताने करणार आहे. आणि दुसरा जो विषय आहे